नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात निघून गेलं असलं तरी पुढील पावसाचा अंदाज काय आहे हे आपण बघणार आहोत। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राइब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। सुरुवातीला आपण थंडीचा अंदाज पाहणार आहोत। सध्या उत्तर भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये हलकीशी थंडी आहे। महाराष्ट्रातला थंडीचा प्रभाव कमी झाला आहे। साधारण 8 तारखेपर्यंत थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या उत्तरेकडून 10 तारखेला थोडं थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे। आपण 11-12 तारखेलाही बघतो उत्तरेकडून थंडी वाढेल, मात्र 13-14 तारखेला पुन्हा थोडं थंडीचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे। आज महाराष्ट्रामध्ये काही भागात ढगाळ वातावरण आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज जीएफएस मॉडेलने दिला आहे। उद्याही सिंधुदुर्गच्या काही भागात किंवा कोल्हापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे। तेच वातावरण 7 तारखेला राहील। थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून राहण्याची शक्यता आहे। पावसाचा अंदाज 8 तारखेला पूर्व विदर्भामध्ये येतोय। हलकी गारपीट असण्याची शक्यता। थोडं गडचिरोलीमध्ये जीएफएस मॉडेलने 9 तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे। एका नवीन कमी दाबामुळे साधारण 10 तारखेपासून 14 तारखेच्या दरम्यान दक्षिण भारतात म्हणजे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढणार आहे। आज 5 तारखेला देखील मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे। उद्या देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती राहील, मात्र याचा प्रभाव 7 तारखेपासून कमी होईल। थोडं सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात हलकी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। 8 तारखेला पूर्व विदर्भात मात्र पावसाचा अंदाज स्कायमेटनेही दिला आहे। WDच्या प्रभावाने पूर्व विदर्भामध्ये 9 तारखेला पावसाळी वातावरण राहील, त्यामुळे या दरम्यान तुरळक गारपीट या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आज महाराष्ट्रामध्ये ECMWF मॉडेलने थोडं छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व भागात पावसाचा अंदाज दिला आहे। 6 तारखेला देखील पावसाचा अंदाज कायम आहे। 7 तारखेला मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल। 8 तारखेला पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज वाढला आहे। या ठिकाणी हलकी गारपीट अपेक्षित आहे। ECMWF मॉडेलने जरी उत्तर भारतात WD आणि पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असलं तरी देखील 9 तारखेला पावसाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज दिला आहे। 17 तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाब विशाखापट्टणमच्या दरम्यान येण्याचा अंदाज आहे। वेग वाढल्यास त्याचं डिप्रेशन देखील असू शकतं। 18 तारखेला भारताच्या भूभागावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। 19 तारखेला पुन्हा वातावरणात थोडा बदल अपेक्षित आहे। या पलीकडे जवळपास 9 तारखेपासून 18 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज नाही। आज या मॉडेलने ECMWF मॉडेलनुसार ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज दिला आहे। साधारण उद्या देखील हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। पुढे 7 तारखेला मात्र हे ढगाळ वातावरण पूर्व विदर्भाकडे सरकेल। 8 तारखेला पूर्व विदर्भात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे। 9 तारखेपासून मात्र 9, 10, 11 हे वातावरण कमी होत जाणार आहे। 15 तारखेला एक नवीन कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होण्याचा अंदाज दिला जातोय। साधारणपणे 18 तारखेच्या दरम्यान तो थोडा भारतीय भूभागावर परिणाम करेल, परंतु फार प्रभावितपणे तो भूभागावर येणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या थंडी आहे, कोरडं वातावरण आहे आणि या वातावरणात भूभागावर कोणत्याही कमी दाबावर फार अनुकूल वातावरण नसतं। आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं वातावरण नसलं तरी नाशिक विभागात थोडी ढगाळ परिस्थिती, पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात मालेगाव ते नाशिकच्या दरम्यान। आपण 10 तारखेपर्यंत जर नजर टाकली तर यामध्ये गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, त्याचबरोबर बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, मालेगाव पूर्व या भागात थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे। त्याचबरोबर गोवा, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली दक्षिण आणि लातूर
नांदेड पूर्व भागामध्ये थोडं पावसाचा अंदाज आहे. या पलीकडे पावसाचा अंदाज आता कमी झालाय. हे पावसाळी वातावरण 10 तारखेपर्यंत किंवा ढगाळ वातावरण राहणार आहे. तोपर्यंत थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात कमी राहणार आहे. मात्र आपण बघतो की थोडा थंडीचा प्रभाव 10 तारखेला वाढायला सुरुवात होईल. 11 तारखेला गोंदियामध्ये 11 अंश सेल्सिअस तर इतरत्र 14 अंश सेल्सिअस तापमान उत्तरेला सुरू होणार आहे. आपण गोंदियाला 10 अंश सेल्सिअस, नागपूरला 12 अंश सेल्सिअस, अकोल्याला 12 अंश सेल्सिअस, इतरत्र 13 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान उतरण्याचा अंदाज 12 तारखेला आहे. 13 तारखेला देखील गोंदियाला 10 अंश, गडचिरोलीला 10 अंश, अकोल्याला 11 अंश सेल्सिअस, तर इतरत्र बहुतांश ठिकाणी 12, 13, 14 अशा प्रकारचं तापमान राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की पुन्हा एकदा 11 अंश सेल्सिअस गोंदियाला, तर इतर 14-15 अंश सेल्सिअस इतरत्र राहणार आहे. याचा अर्थ असा होतो की थंडीच्या प्रमाणामध्ये चढउतार होतील. 10 ते 14 या दरम्यान पुन्हा महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाची थंडी वाढणार आहे. आज जळगावच्या काही भागामध्ये किंवा नाशिक, मालेगावच्या काही भागामध्ये, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमी भागामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर थोडं हलकं वातावरण सिंधुदुर्गमध्ये किंवा बीड, लातूर, नांदेड, परभणीमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. विरळ अशा प्रकारचं वातावरण मालेगाव ते जळगावच्या दरम्यान तयार होऊ शकतं. सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही पावसाची अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. उद्या देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडच्या काही भागात हलका पावसाचा अंदाज आहे. पावसाचा प्रभाव तसा कमी झाला आहे, हे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे. 7 तारखेपर्यंत हे ढगाळ वातावरण काही विभागात महाराष्ट्रामध्ये भाग बदलत राहणार आहे. परंतु एकूणच पावसाचं प्रमाण जे काही महाराष्ट्रामध्ये संभाव्य होतं ते मात्र कमी झाले, कारण जो तयार झालेला कमी दाब होतो तो विरुद्ध दिशेने जातोय. गोंदिया आणि भंडारा, नागपूरच्या भागामध्ये 8 तारखेला थोडं पावसाचा अंदाज किंवा हलक्या गारपिटीचा अंदाज येतोय. आणि WD ही उत्तर भारतात राहिल्यामुळे हे वातावरण तयार होण्यास अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होते. आपण थोडं गोंदियामध्ये 9 तारखेला हे वातावरण तयार होण्याचा अंदाज बघतो आहोत. त्यामुळे एकूणच 8-9 तारखेला पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे आणि हा अंदाज कायम आहे. मात्र 10 तारखेपासून हे ढगाळ वातावरण काही अंशाने कमी व्हायला सुरुवात होईल. थोडं दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढण्यास थोड्या मर्यादा येतील. परंतु 11 तारखेपासून 14 तारखेच्या दरम्यान पुन्हा हलकीशी थंडी वाढायला सुरुवात होईल.